नमस्कार, मी वृषाली सोनवणे, जीप प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व कवयित्री. मराठवाड्यातील सातत्याने लेखन करणारे कवी, लेखक, संपादक तथा व्याख्याते डॉक्टर शिवाजी उसे हे कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नुकताच आता युद्ध अटळ आहे हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे आणि या काव्यसंग्रहातील काही कवितांचे मी अभिवाचन करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे उज्ज्वल भविष्याची तुला आस आहे. गाव मातीच्या काटेरी वाटा तुडवत तू जवळ केली शाळेची वाट आणि चालत गेलास आयुष्याच्या पटावर एक एक पाऊल. तुझी जिद्द, चिकाटी, धडपड आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारीच तुला घेऊन गेली तुझ्या ध्येयपथाकडे. शेतकरी मायबापांच्या स्वप्नाला तू उतरवलेस प्रत्यक्ष जीवनात. तू शोधत गेलास, खोदत गेलास आपल्या पिढ्यानपिढ्या मायबापांच्या शोषित, अन्यायी, विषमतावादी वाटा आणि तुझ्या वाणी लेखणीतून तू प्रहार केलेस या बाजारू व्यवस्थेवर. शब्दालाच तू आयुष्याचं दान मागितलं आणि शब्दच तुला शिखरावर घेऊन गेले. मग मुक्या जीवांचे बोल तू बोलत गेलास पावलोपावली. आसुडाचा वारसा घेऊन तू फटकारलेस इथल्या सरंजामी अन्यायी व्यवस्थेला. तुझ्या प्रत्येक कृती उक्तीतून तू समतेचा जागर घडविलास. छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हे तुझ्या जगण्याचे श्वास झालेत. त्यामुळे कोणतेच आभास तुला तुडवू शकले नाहीत. तू शोषितांचा मुक्तिदाता व परिवर्तनाचा वाटसरू. आदिम जीवनाचा अभ्यासक तसाच फरडा वक्ता तू. सभा संमेलनात आपले शब्द पेरताना बेंबीच्या देठापासून बोलतोस आणि गाजवतोस व्यासपीठ. तुला अन्यायाची प्रचंड चीड, खोट्याचाही प्रचंड राग. तुझी पावलं विकास वाटेवर प्रकाश पेरताना अधिक गतिमान होतात. त्यामुळेच तुला गवसतात प्रकाश वाटा. तू माणसांचा, मित्रांचा गोतावळा जवळ करीत गेलास आणि त्यांच्या अस्तित्वासाठी चालत गेलास हर एक वाट. मोठेवाडीचे नाव तू तुझ्या कर्तृत्वाने अधिक मोठे केलेस. कर्मभूमीतही तू तुझ्या अस्तित्वाच्या कर्मरेषा अधिक ठळक केल्यास. मायबापांची तुला पुण्याई, गावा शिवाराचीही ओढ तुला. त्यामुळेच तुझे पाय गावाच्या आठवणीने व्याकुळ होतात. तू मांडत असतो गावाशिवाराची मायमातीची कैफियत. तुझ्या प्रत्येक विकास वाटेचा मी साक्षीदार तसाच सहकारी. तिफांचा एक फण तू, आदर्श शिक्षक, दिलदार मित्र, उत्तम माणूस आणि बरंच काही. फसव्या अवसानघातकी मार्गावरून तू कधीच धावला नाहीस. तुला उजेडाचे पिढीत जात वरदान लाभलेले, म्हणूनच तुला अंधाराची भीती वाटत नाही. तू प्रकाशाचा खरा निष्ठामान पायी. तू लाथाडतो गुलामी, लाचार, लाळखोट्या सोंगड्यांना. तुला माणूस आणि माणुसकीचे गड जवळचे वाटतात. त्यासाठीच काटेरी वाटा तुडवत तू निघाला आहेस क्रांतीसूर्याच्या वाटेने, प्रज्ञासूर्याच्या दिशेने. नव्या प्रकाश वाटा तुडवत तू चार भिंतीत बंदिस्त नसलेला हाडाचा शिक्षक. जनमनाची मशागत करीत तुला नवे समाजशास्त्र मांडायचे आहे. नवा माणूस घडवायचा आणि मानवतावादाचे मंदिर उभारायचे आहे. तुला व्हायचे आहे वंचितांचा आवाज, दीनदुबळ्याचा श्वास. तुला यशाच्या आणखी उंच शिखरावर जाताना पाहायचे आहे. तू थकणार नाही, रुकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही. कारण उद्याच्या उज्ज्वल भविष्याची तुला आस आहे. आस आहे. धन्यवाद.